नमस्कार मंडळी, माझं नाव आहे स्टीवन आणि तुम्ही बघताय तुमच्या हक्काचं मराठी यूट्यूब चॅनल बुक माय वास्तू, जिथे तुम्हाला मिळते क्लिअर टायटल आणि व्हेरीफाईड प्रॉपर्टीची योग्य माहिती। आणि आज मी पुण्याच्या दक्षिण भागामध्ये उंडरी इथे आलेलो आहे। आणि जर उंडरी भागामध्ये तुम्ही मोठ्या कार्पेटचे 2 आणि 3 BHK फ्लॅट ॲफोर्डेबल कॉस्टमध्ये शोधत असाल तर मग आजचा प्रोजेक्ट आणि आजचा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी। तुम्ही काही दिवसापूर्वी ऐकलं असेल की जी मेट्रो आहे पुण्याची ती पुढे येवलेवाडीपर्यंत सँक्शन करण्यात आलेली आहे। सोबत इस्कॉन मंदिरासमोरचा जो रोड आहे तो सुद्धा बऱ्यापैकी पूर्ण झालेला आहे। कात्रज चौकातला जो ब्रिज आहे तो सुद्धा लवकरात लवकर सुरू होणार आहे। सो कात्रजकडून जो रोड खडी मशीन चौकाकडे आणि पुढं जो देवाच्या उरळीकडे जातो, या मधल्या भागात जेवढे प्रोजेक्ट आहे त्याला आता प्रचंड मागणी जी आहे ती आलेली आहे। आणि तुमच्यासाठी चांगली गोष्ट काय आहे की आजच्या प्रोजेक्टमध्ये मी तुम्हाला 2-3 BHK फ्लॅट दाखवणार आहे, पण ह्याचे जे कार्पेट आहेत ते तुम्हाला या भागामध्ये दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये कुठे बघायला भेटणार नाही। सो तुम्ही आजच्या या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की बनून राहा, जेणेकरून हा प्रोजेक्ट जो आहे तो तुम्हाला व्यवस्थित डिटेलमध्ये लक्षात येईल। सो मंडळी, आता आपण या मॉडेलच्या मार्फत या प्रोजेक्टच्या लेआउटला डिटेल समजून घेऊ। या प्रोजेक्टमध्ये फ्लॅटचे कार्पेट तर मोठे आहेतच, पण या प्रोजेक्टला लागून 3 रोड आहेत। जो मेन रोड आहे तो 60 मीटरचा आहे। त्याच्यानंतर प्रोजेक्टच्या बाजूने एक रोड गेला आहे, तो सुद्धा 12 मीटरचा आहे। आणि या प्रोजेक्टच्या मागं चक्कर रिंग रोड जो आहे तो लागून जातो आहे। त्यामुळे जी कनेक्टिव्हिटी आहे ती ह्या प्रोजेक्टला खूप चांगली आहे। आणि ओपन स्पेस जी आहे ती तुम्हाला ह्या प्रोजेक्टच्या तिन्ही साईडनी भरपूर अशी बघायला भेटेल। 3 एकरचं हे पूर्ण लँड पार्सल आहे। त्याच्यातला फेज 1 जो आहे तो 1.5 एकरमध्ये लॉन्च करण्यात आला आहे। त्याच्यामध्ये टोटल 4 बिल्डिंग असणार आहेत। 4 बिल्डिंग मिळून 220 युनिटचा हा फेज 1 आहे। त्याच्यातलं आता ए आणि बी बिल्डिंगचं लॉन्चिंग इथे करण्यात आलं आहे, ज्याच्यामध्ये 120 युनिट असणार आहे। प्रत्येक फ्लोअरला इथं 4 फ्लॅट, 2 लिफ्ट, 2 स्टेअरकेस देण्यात आलेले आहेत। 3 फ्लोअर कार पार्किंगसाठी आहे। बेसमेंट 1 ग्राउंड पोडियम आणि वर 15 मजल्याची ही पूर्ण बिल्डिंग आहे। 45पेक्षा जास्त ॲम्युनिटीज आहेत। ग्राउंड फ्लोअर आणि टेरेसवर सर्व ॲम्युनिटीज तुम्हाला देण्यात आलेत। आणि ह्या ज्या 4 बिल्डिंग आहेत ह्या इथे स्कायवॉक जो आहे तो ह्या 4 बिल्डिंगला लागून दिलेला आहे। म्हणजे वरून 4 बिल्डिंग जे आहेत त्या कनेक्टेड आहे। सो प्रोजेक्टचं लोकेशन जे आहे ते खूप उत्तम आहे। मेन रोडला लागून आहे। एका साईडने तुम्ही डायरेक्ट देवाच्या उरळीकडे जाऊ शकता। मध्ये जो हांडेवाडीचा चौक आहे तिथून तुम्ही डीमार्टला कनेक्ट होऊ शकता। एका साईडने हडपसरला जाऊ शकता, जो हडपसर हांडेवाडी रोड आहे। दुसऱ्या साईडने तुम्ही NIBM रोडला सुद्धा कनेक्ट करू शकता। इथून फक्त 200 ते 300 मीटरच्या अंतरावर NIBM रोड जिथे एक्झिट होतो तो चौक आहे। आणि तसंच पुढं गेलात तर खडी मशीन चौक आणि पुढे कात्रजला कनेक्ट करू शकता। आता तुम्हाला माहिती असेल की येवलेवाडीपर्यंत मेट्रोसुद्धा सँक्शन आहे। सो या प्रोजेक्टची कनेक्टिव्हिटी जी आहे ती खूप उत्तम अशी आहे। सो निश्चित तुम्ही ह्या प्रोजेक्टचा सकारात्मक विचार करू शकता। आता आपण आतमध्ये जाऊया आणि 2 BHKचा जो सॅम्पल फ्लॅट आहे तो व्यवस्थित बघून घेऊया। मंडळी, या फ्लॅटचा कार्पेट बघा किती दिलं आहे, 850 स्क्वेअर फूट। आता हा जो पुण्याचा दक्षिण भाग आहे तिथं एवढ्या मोठ्या कार्पेटचे फ्लॅट शक्यतो तुम्हाला बघायला भेटणार नाही। 850 स्क्वेअर फूटचा पण हा 2 BHK इथे आहे। तुम्हाला इथे तुम्ही बघू शकता व्हिडिओ डोअर फोन सिस्टीम तुम्हाला देण्यात आलेली आहे। डिजिटल डोअर लॉकसुद्धा इथे प्रत्येक दरवाजाला असणार आहे। डबल लॅमिनेटेड वुडन डोअर आहे। पूर्ण गॅस किटसुद्धा ह्या दरवाजाला लावण्यात आलेली आहे। 10 बाय 18.25चा हा लिव्हिंग रूम आहे। अशी रुंदी बघितली की 10 फूट आहे आणि याची जर लांबी बघितली तर 18.3 आहे। म्हणजे 183 स्क्वेअर फूटचा एवढा स्पेशियस लिव्हिंग रूम जो आहे तो तुम्हाला 2 BHKमध्ये मिळतो आहे। याला लागून तुम्हाला तिथं समोरच्या साईडला कवर्ड बाल्कनी देण्यात आली आहे। 10 बाय 5 त्याची साईज आहे। रुंदी जी आहे ती 5 फूट आहे। लांबी जी ती 10 फूट आहे। म्हणजे 50 स्क्वेअर फूटची ही तुम्हाला कवर्ड बाल्कनी मिळणार आहे लिव्हिंगला लागून। आता डायनिंग आणि किचन जो आहे तो तुम्हाला इथं सेपरेट देण्यात आलेला आहे। तुम्ही या साईडला बघू शकता। हा तुम्ही डायनिंग स्पेस बघा, 8.5 बाय 8.5चा एवढा स्पेशियस तुम्हाला डायनिंगचा जो स्पेस आहे तो देण्यात आलेला आहे। आता ही जी साईज आहे लिव्हिंग, डायनिंग आणि किचनची ही तुम्हाला 3 BHKमध्ये बघायला भेटेल दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये। इथं 2 BHKमध्ये देण्यात आलं आहे, कारण 2 BHKचा कार्पेट 850 स्क्वेअर फूट आहे। त्यामुळं जिथे आपण जास्त वेळ असतो, दिवसाचा जास्त वेळ जिथे आपला जातो तो एरिया खूप स्पेशियस तुम्हाला इथे देण्यात आला आहे। आता हे जे किचन आहे हे 8.5 बाय 15.5चं आहे। म्हणजे जी रुंदी आहे ती 8.5 आहे, ज्याच्यामध्ये 2 किचन प्लॅटफॉर्म तुम्हाला इथे देण्यात आले। अशा पद्धतीने पूर्ण जे किचनची अरेंजमेंट तुम्ही करू शकता। आणि ह्याची तुम्ही लांबी बघाल तो 15.5 फूट आहे। त्याच्यामध्ये तुमची ही ड्राय बाल्कनी तीसुद्धा कवर्ड इथे करण्यात आली आहे, त्यामुळे स्वच्छ राहायला तुम्हाला मदत होईल। आणि तुम्ही ह्या साईडला बघू शकता UPVCच्या ज्या विंडो आहेत आपल्या त्या देण्यात आलेल्या आहे। ह्याच्यामुळे नॉईज कॅन्सलेशन होतं, पण लाईफ पण चांगलं राहते, आवाज येत नाही। आणि फुल साईज देण्यात आल्यामुळे जे सूर्याचा प्रकाश आहे तो प्रॉपर होतो, व्हेंटिलेशन जे आहे ते प्रॉपर मिळणार आहे।
त्यामुळे किचनमध्ये तुम्ही बघाल संध्याकाळपर्यंत तुम्हाला लाईट बघायला भेटेल. सोबत जो लिव्हिंग एरिया त्याच्यामध्ये पण तुम्हाला लाईट बघायला भेटेल. वास्तुशास्त्राप्रमाणे प्रत्येक फ्लॅट आहेच, पण जी आतली रचना आहे फ्लॅटची ती सुद्धा खूप सायंटिफिकली वेनी इथं करण्यात आलेली आहे. जास्त कॉलम किंवा भिंतीमध्ये येत नाही आहे. स्पेस जो आहे तो खूप आतमध्ये जास्त राहतो आहे, त्यामुळे फ्लॅट दिसायला पण खूप मोठा वाटतो आहे. ह्या साईडला तुम्ही बघा, जनरली वॉश बेसिन छोटंसं कुठेतरी देण्यात आलेलं असतं, पण इथं बघा किती सुंदर पद्धतीने वॉश बेसिनचा जो प्लॅन आहे तो करण्यात आलेला आहे. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींवर इथे काम जे आहे ते करण्यात आलेलं आहे. या साईडला तुम्ही बघू शकता, हे तुमचं जे कॉमन टॉयलेट बाथरूम आहे ते देण्यात आले. फुल साईज तुम्हाला ज्या टाईल्स आहेत त्या तुम्हाला इथे देण्यात आलेल्या आहेत. ही लाकडाची चौकट आहेच, पण ह्याच्या आतमध्ये तुम्हाला जे ग्रेनाईटची चौकट आहे ती सुद्धा इथे देण्यात आलेली आहे. या कॉमन टॉयलेट बाथरूमची साईज 5x7 आहे आणि हे वॉश बेसिन जे तुम्हाला इथे देण्यात आले हे 5x2.5चं आहे. त्याच्यानंतर तुम्ही ह्या साईडला आलात तर तुमचं जे पहिलं बेडरूम असतो, ज्याला तुम्ही चिल्ड्रन बेडरूम, किड्स बेडरूम किंवा पॅरेंट्स बेडरूम म्हणून यूज करू शकता, ते तुम्हाला इथं देण्यात आलेलं आहे. या साईडला विंडो असणार, या साईडला असं वॉर्डरोबचं प्लॅन इथं करण्यात आलेलं आहे. तुम्ही असं व्यवस्थित त्याचं प्लॅनिंग जे आहे ते करू शकता. या बेडरूमची साईज 10.5x10.5 असणार आहे आणि हे जे बाजूचं बेडरूम आहे जे की मास्टर बेडरूम आहे त्याची साईज 10.5x13 म्हणजे 12.9 असणार आहे. हे मास्टर बेडरूम आहे. तुम्ही बघू शकता किती स्पेशियस असं देण्यात आलेलं आहे. याला तुम्हाला इथे अटॅच टॉयलेट बाथरूमसुद्धा देण्यात आलेलं आहे. 5x8 या मास्टर बेडरूमची जे टॉयलेट आहे त्याची असणार आहे. जे कॉमन टॉयलेट बाथरूम आहे ते 5x7चं आहे, हे 5x8चं आहे. या साईडला क्रॉस व्हेंटिलेशनसाठी तुम्ही बघू शकता 2 विंडो देण्यात आलेले आहेत. हे या साईडनी पण व्हेंटिलेशनला प्रॉपर मदत होईल आणि ह्या साईडला सुद्धा तुम्ही बघू शकता अशी विंडो, म्हणजे 2 विंडो देण्यात आलेले आहेत. तर जसं मी मगाशी म्हटलं, खूप सायंटिफिकली वेनी ह्याचा जो फ्लोअर प्लॅन आहे तो डिझाईन करण्यात आलेला आहे. या साईडला सुद्धा तुम्ही बघा, जे तुमचं वॉर्डरोब आहे ते किती व्यवस्थित बसू शकतं, किती स्पेशियस वाटतं आहे. सो मोठा कार्पेटचा फ्लॅट घ्यायचा हाच फायदा असतो की स्पेस जो आहे तो खूप राहतो. तुम्ही खूप सारं फर्निचर जे आहे ते तुमचं इथे बसू शकतं. सो ह्या फ्लॅटचा जो कार्पेट आहे तो 850 स्क्वेअर फूट आहे. आता या 2 BHKच्या व्हेरियंटमध्ये 770 आणि ह्या फ्लॅटपेक्षा फक्त 4 स्क्वेअर फूट कमी म्हणजे 846 स्क्वेअर फूटचे सुद्धा फ्लॅट अवेलेबल आहे. आणि 3 BHK जो प्रत्येक फ्लोअरला एकच असणार आहे, त्याचा कार्पेट 963 स्क्वेअर फूट जो आहे तो इथे असणार आहे. सो आता आपण इथल्या प्राइसिंग समजून घेऊया. सो मंडळी, मी आशा करतो की तुम्हाला या प्रोजेक्टचं लोकेशन, या प्रोजेक्टचा लेआउट आणि इथं जो सॅम्पल फ्लॅट बनवला आहे त्याचा जो फ्लोअर प्लॅन आहे तो सुद्धा लक्षात आला असेल. आता आपण या प्रोजेक्टमध्ये जे फ्लॅट आहेत त्याचे रेट समजून घेऊया. रेट सांगण्याच्या आधी माझी एक विनंती होती की तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदा असेल किंवा रेग्युलर आमचे व्हिडिओ बघताय पण अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका. पुणे, मुंबई किंवा पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला तर खूप कमी असे रिअल इस्टेट इन्फ्लुएन्सर आहेत की जे आपल्या मातृभाषेत म्हणजे मराठीमध्ये रिअल इस्टेट कॉन्टेंट बनवतात. त्याच्यात आपण एक आहोत आणि या क्षणाला आपण पुणे आणि नवी मुंबई, कोकण या भागाचा विचार केला तर नंबर 1 मराठी यूट्यूब चॅनल आहोत. सो तुम्ही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं तर आम्हाला ग्रोथ करण्यासाठी निश्चित मदत होते. बाकी जर तुम्हाला आमचा कॉन्टेंट आवडत असेल तर लाईक करून शेअर करत पण जा, जेणेकरून जे तुमचे मित्रमंडळी आहेत, नातेवाईक आहेत, त्यांनासुद्धा घर बसल्या मोबाईलवरनं नवीन नवीन रिअल इस्टेटची जे प्रोजेक्ट आहेत त्याची माहिती मिळू शकेल. आता इथल्या रेटबद्दल सांगायचं झालं तर 2 BHKमध्ये 3 कार्पेट आहेत, 770, 846 आणि 850. आता हे जे शेवटचे 2 कार्पेट आहेत त्याच्यामध्ये फक्त 4 स्क्वेअर फूटचा फरक आहे. 770 स्क्वेअर फूटचा जर 2 BHK तुम्ही इथं बुक करताय तर 67 लाख रुपये किंमत आहे. 846 स्क्वेअर फूटचा जर बुक करताय 74 लाख आहे. आणि 850 स्क्वेअर फूट, ज्याचा आता मी तुम्हाला सॅम्पल फ्लॅट पण दाखवला, त्याची पॅकेज कॉस्ट 74,50,000 रुपये इथे ठेवण्यात आलेली आहे. 3 BHK सुद्धा आहे, प्रत्येक फ्लोअरला एक 3 BHK आहे. त्याचा कार्पेट 963 स्क्वेअर फूट आहे आणि त्याची पॅकेज कॉस्ट 85 लाख रुपये जाते. आता जर तुम्हाला इथे फ्लॅट बुक करायचा असेल तर साईट व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला टोकन घ्यावं लागेल. 3 टाईपचे टोकन यांनी ठेवलेले आहेत. एक 27,000चं टोकन आहे ज्याला ॲक्सेस म्हटलं आहे यांनी. 54,000चं दुसरं एक टोकन आहे ज्याला मास्टर कीज म्हटलं आहे. आणि तिसरं एक टोकन आहे 1,53,000चं ज्याला प्राईम म्हटलेलं आहे. आता हे जे प्राईम टोकन तुम्ही घेतलं तर तुम्हाला डायरेक्ट जो फ्लॅट आहे, डायरेक्ट तुम्हाला कुठल्या फ्लोअरवरचा फ्लॅट पाहिजे किंवा किती नंबरचा फ्लॅट पाहिजे तो डायरेक्ट बुक करता येतील. आणि वरचे जे 2 टोकन आहेत त्याला जी प्रायोरिटी आहे ती नंतर दिली जाईल. म्हणजे पहिली प्रायोरिटी जी आहे ती प्राईम टोकन जे लोक घेतील त्यांना इथे दिली जाईल. आता पुणे मुंबईचा जर विचार केला, दोन्ही मेट्रो सिटीचा, तर कुठलाही प्रोजेक्ट लॉन्च झाला तर पहिलं टोकन सिस्टीमच राबवली जाते.
आणि त्याच्यानंतर मग लॉन्चिंग केलं जातं. मार्च महिन्यामध्ये या प्रोजेक्टचं लॉन्चिंग होणार आहे. म्हणजे हा फेब्रुवारी महिना आहे, पुढच्या महिन्यामध्ये याचं लॉन्चिंग होणार आहे आणि त्यावेळेस जे अलॉटमेंट लेटर आहे ते कस्टमरला इथे दिलं जाईल. बाकी 100% क्लिअर टायटल इन टेपेरिया अप्रुव्हल प्रोजेक्ट असल्यामुळे वेळप्रसंगी तुमचं सिबिल चांगलं असेल तर 100% पण लोन होईल. 90% लोनची तर तुम्हाला निश्चित इथं हमी जी आहे ती मिळून जाईल. बाकी तुम्हाला फ्लॅट आवडला, निगोशिएशनला मदत हवी तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून आम्हाला नक्की संपर्क करा. आम्ही मार्केटमधले खूप जुने कन्सल्टंट आहोत आणि आम्ही आमच्या व्ह्युअर्सला फक्त व्हिडिओपुरते मर्यादित न राहता त्यांना 1-to-1 सर्व्हिस देण्यावर विश्वास ठेवतो. सो निगोशिएशनला आमची तुम्हाला खूप मदत होईल. सोबत तुम्हाला हा प्रोजेक्ट नाही आवडला तर ह्या भागातल्या अनेक प्रोजेक्टचे व्हिडिओ आम्ही याच्या आधी बनवलेले. बिल्डरचे आमचे रिलेशन जे ते खूप चांगले असतात, त्याचा फायदा तुम्हाला निगोशिएशनसाठी निश्चित होतो. सो आम्हाला संपर्क करूनच तुम्ही जे प्रोजेक्ट आहेत त्याला व्हिजिट करण्याचा जो प्लॅन आहे तो निश्चित करा. आणि मी तुम्हाला इथे एक गोष्ट खात्रीने सांगतो की आम्ही कधीच आमच्या व्ह्युअर्सला आणि कस्टमरला कुठले चार्ज करत नाही. जी पण सर्व्हिस आहे ती फ्री ऑफ कॉस्टच आम्ही आमच्या कस्टमरला ऑफर करत असतो. सो निश्चित तुम्ही आम्हाला स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून संपर्क करा. आम्ही निश्चित तुम्हाला तुमच्या मनासारखा फ्लॅट शोधून देण्यासाठी मदत करू. लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.